जेवणाला मायेची चव घरकुल मसाले। मनपा निवडणुकीच्या अनुषंगाने मॅरेथॉन बैठका। मध्यरात्री उशिरा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानी खलबतं। राहुल शेवाळे, निरंजन डावखरे बैठकीला उपस्थित। मुंबईतील उमेदवारांना आज उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार। अमित ठाकरे आज पहिल्यांदाच शिवसेना भवनमध्ये जाणार। आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरेही उमेदवारांना मार्गदर्शन करणार। पालिकेसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस। बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांची समजूत काढण्याची पक्षांना शेवटची संधी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्या वरळीमध्ये संयुक्त मेळावा। मुंबईच्या विकासाचे व्हिजन मेळाव्यामध्ये मांडले जाणार। मेळाव्याला आमदार, खासदार, पदाधिकारी उपस्थित असणार। शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर। मुंबईतील अनेक माजी नगरसेवक आणि त्यांच्या नातेवाईकांनाही तिकीट, तर जोगेश्वरीतून दीप्ती वायकर तर वर्सोवामधून राजीव पटेल यांना उमेदवारी। प्रत्येक जण प्रत्येकाची भूमिका सांगत असतो, मात्र मीरा भाईंदरमध्ये भाजपचा महापौर होईल। कृपाशंकर सिंह यांच्या वक्तव्यावरती रवींद्र चव्हाण यांची प्रतिक्रिया। बंडखोरी रोखण्यासाठी पुण्यामध्ये अजित पवारांच्या बंगल्यावर खलबतं। उमेदवारांसोबत अजित पवारांची चर्चा, तर जिजाई बंगल्यावरती सकाळपासून भेटीगाठी। चंद्रकांत टिंगरे अजित पवारांच्या भेटीला। देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कोलकाता ते गुवाहाटी धावणार। पंतप्रधान नरेंद्र मोदी वंदे भारत स्लीपर ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार। निलंबित आणि बडतर्फ बेस्ट चालकांच्या हाती स्टिअरिंग देणार नाही। वारंवार चुका आणि नियमांचं उल्लंघन करणाऱ्या चालकाच्या हाती स्टिअरिंग न देण्याचा निर्णय। यूटीएस मोबाईल ॲपवरील पास काढण्याची सुविधा रेल्वे प्रशासनाकडून कायमस्वरूपी बंद। यापुढे रेल वन ॲपवरूनच नवीन मासिक पास काढावा लागणार। नववर्षाच्या पहिल्याच दिवशी साई चरणी 80 लाखांचा हिरेजडीत सोन्याचा मुकुट अर्पण। हरियाणामधील साई भक्त प्रदीप मोहंती यांच्याकडून दान।